नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गेल्या 5-6 दिवसापासून सोशल मीडियावर सगळीकडे खुळखुळा दाखवत व्हिडिओ करणारे रविराज साळवे पाटील यांचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. खास करून खुळखुळा दाखवत केलेले व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. आज तर हद्दच झाली. आज त्यांनी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, की 600 किलोमीटर लांबीवरून विनयभंग करता येऊ शकतो का? आणि असं ते का म्हणतायत माहिती आहे? कारण त्यांच्या विरोधात FIR दाखल झालेली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलं आहे, की नागपूरमध्ये कोराडीला त्यांच्या विरोधात अशा प्रकारची FIR दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये जी कलमं लावलेली आहे BNS 72, 72 ब अजून काही जी काही आहे ती. ही कलमं एखाद्या महिलेसोबत महिलेला त्रास देणे, छळ करणे अशा प्रकारची जी काही कलमं आहे ती लावलेली आहे. आणि FIR नोंदवताना कुठल्या महिलेला त्रास दिला, कुठल्या महिलेला छळ केला हे लिहावं लागतं. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे जे लिहिलेलं आहे आणि रविराज पाटलांनी ते व्हिडिओत सांगितले, की ते म्हणतात, की बावनकुळे यांच्या त्या मिसेस आहेत. ठीक आहे. आता ते म्हणतात, की मी कधीच त्यांना बघितलं नाही, मी कधीच त्यांना भेटलो नाही आणि नागपूरमध्ये गुन्हा नोंद झाला आहे म्हणजे त्या हद्दीत गुन्हा घडला असे दिसते. तर ते म्हणतात, की मी इतक्या लांबून ते सध्या जिथे राहत आहेत तुम्हाला माहिती असेल, की मराठवाड्यामध्ये ते राहतात. ते म्हणतात, की इतक्या लांबून 600 किलोमीटर लांबीवरून असं कसं काय काही होऊ शकतं? आणि त्यांचं म्हणणं आहे, की हा खोटा गुन्हा आहे आणि असे खोटे गुन्हे त्यांच्यावर आत्ताच तुम्ही पाहिलं असेल, की 4-5 दिवसापूर्वी एक 25 कोटीची नोटीस होती. त्याच्यानंतर आता 30 कोटीची एक नोटीस परत एकदा आलेली आहे. ही नोटीस पण त्याच्यासाठीच, की त्यांनी अशा प्रकारे व्हिडिओ केले. जमिनीशी संबंधित जे काही व्हिडिओ केलेले आहे, की महसूल मंत्र्यांकडे किती जमीन आहे? या अर्थाने अजून काही खुलासे त्याच्यामध्ये केलेले आहेत, जे की ऑलरेडी डॉक्युमेंटेड आहे, जे की त्यांनीच निवडणूक आयोगाला किंवा इतर ठिकाणी नोंदवलेले आहे. त्याच्यावरूनच प्रश्न विचारले. आता प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांच्या विरोधात ही जी काही नोटीस दाखल झालेली आहे, ही जी FIR झालेली आहे, हे व्हिडिओ आहे ना Facebookला तुम्ही बघा. आज एका दिवसभरातच तो व्हिडिओ मिलियन्समध्ये गेलेला आहे. कायम त्यांचे व्हिडिओ मिलियनमध्ये जातात. आता खरंच मला कळत नाही, की काय आहे हा प्रकार? म्हणजे जर का समजा यांनी काहीतरी गुन्हा केला, जसं आज त्यांच्यावर नोटीस जी पाठवलेली आहे आणि ते म्हणतायत, की खोटा गुन्हा आहे. तर मी काय म्हणते, की इन्क्वायरी पटकन करा तुम्ही त्याची. पटकन इन्क्वायरी करा आणि जे दूध का दूध, पाणी का पाणी आम्हाला कळू द्या. नाही, आता खरं तर जे काही दिसतंय, की सतत ही लोकं बोलत आहेत. तुम्ही बघत असाल त्यांचे व्हिडिओ, ते ज्या विषयावर बोलतायत, सतत ते बोलतायत, प्रश्न विचारतायत. हा त्यांचा बोलण्याचा जे काही आहे ते थोडा ॲग्रेसिव्ह आहे किंवा ते थेट थेट प्रश्न विचारतात, थेट नावं घेतात. त्यामुळं अनेकांना त्रास होऊ शकतो, झोंबू शकतं. पण हा तर आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला अधिकारच आहे आणि त्या अधिकारानेच ते बोलत आहेत. बरं आणि हे अशा प्रकारे जर का म्हणजे शेवटी म्हणजे जर समजा एखादी व्यक्ती जी आहे ती थांबतच नाही आहे, चूप बसत नाही आहे असं कळल्याच्या नंतर काय करायचं? तर अनेकांचं ते एक हत्यारच असतं, की महिलेसोबत काहीतरी केलेला आहे अशा प्रकारचा गुन्हा नोंदवणे. अर्थात महिलांसोबत खूप गोष्टी अशा होतात आणि मी तर म्हणते, की समजा मी मी काही म्हणतच नाही आहे, की बाबा त्या जी कोणी महिला आहे तिने जी काही केलेलं आहे, तिच्यासोबत असं काही झालेलं नसेल. पण त्यांचे व्हिडिओ आणि ते जे रोज येत आहेत, ते ज्या ठिकाणावरून येत आहेत, ते सगळं पाहिलं आणि गेल्या 8 दिवसातला जर का तुम्ही क्रोनॉलॉजी पाहिली तर लक्षात येते, की हे मुद्दामून जे आहे ते केल्यासारखं दिसतंय. आणि जर ते तसं नसेल तर मी तर म्हणते पटकन इन्क्वायरी करा आणि पटकन आम्हाला कळू द्या आणि पटकन आम्हाला चेहरे एक्सपोज करता येऊ दे. आता अर्थातच आज जे कोणी इथे बसलेले आहेत ते एक्सपोज झालेलेच आहेत. पण हे अशा प्रकारे किती लोकांची तोंड बंद करणार आहेत हे लोकं? आणि शेवटी ते म्हणतात नाही, ते मरणाला घाबरणारे लोक नाही आहेत. बरं हे कधी करावं, की जे लोक घाबरतात बाबा. बरं ते घाबरत ते कशालाच घाबरत नाही आहे. ते तर डायरेक्टच म्हणतात, की असे खोटे गुन्हे दाखल करून आमच्यावर हे करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, सुपारी-बिपारी द्या. असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर हे असं पण बोलू नये. पण थोडक्यात त्याच्यातनं काय कळतं, की ते घाबरणारे लोकं नाही आहेत. आज जे कोणी बोलत आहेत ना इतक्या बलाढ्य, इतके ज्यांच्याकडे सगळे आज पोलीस फोर्स त्यांच्याकडे आहे, सगळी फोर्स त्यांच्याकडे आहे, सगळ्या प्रकारची ताकद आहे, मनी पॉवर आहे, मसल पॉवर आहे, जागोजागी त्यांचे कार्यकर्ते आहे. असं असतानाही जर काही लोकं बोलत असतील ना हिंमत ठेवून, तसं
काहीतरी त्यांच्यामध्ये असणार आहे की ज्यांना मनापासून असं वाटतं की यार हे माझ्या मातृभूमीसोबत जे काय चाललेलं आहे, जे काय खेळ करणं चाललेलं आहे, जे काही भ्रष्टाचारी लोक, खोटारडे लोक, सतत काहीतरी गरळ ओकणारे, भडकं बोलणारे लोक सत्तेमध्ये बसत आहेत, हे चुकीचं आहे असं वाटतंय म्हणून हे लोक बोलत आहेत. आणि त्यांना उत्तर द्यायचं सोडून किंवा त्याला अकाउंटेबल राहून काहीतरी करायचं सोडून हे ज्या प्रकारे चाललेलं आहे ते पाहून खरंच मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने एकदा विचार करावा की हे कुठे जात आहे. त्यांच्याकडे इतका वेळ आहे, यांच्याकडे बाकीची कामं करायला वेळ नाही. यांना लगेचच कुठला इन्फ्लुएन्सर काय बोलला की ते इंस्टाग्रामवर अकाउंट बंद करतात, इंस्टाग्रामवर त्यांचे व्हिडिओज उडवून टाकतात. त्या ट्विटरवरचे कितीतरी अकाउंट त्यांनी बंद केलेले आहे. अनेक छोटे छोटे इन्फ्लुएन्सर त्यांचे पण व्हिडिओ उडवून टाकलेले आहे, काढायला लावलेले आहे. हे जे काय प्रकार चाललेले आहे हे लोकशाहीला धरून नाही आहे आणि आपल्याला आपली लोकशाही टिकवायची आहे. हे जे काय प्रकरण आहे मी तर म्हणते लवकर त्याचं निपटारा होऊ दे. कारण की जेव्हा कोर्टामध्ये गोष्ट जाते ना तिथे खोटं नाही हे करता येत. खोटे तर तुम्हाला दाखले देता येत नाही, खोटे प्रूफ तुम्हाला देता येत नाही, ते कळतातच. त्याच्यामुळे तिथे गेल्यावर तरी पटकन कळेल. मित्र म्हणते म्हणून हे जे आहे ते क्विकली पुढे जायला पाहिजे. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा. रविराज पाटील यांचा हा व्हिडिओ एकदा ऐकून घ्या. थांबते. खुळखुळा जास्त वाजवला म्हणून महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्यांच्या पत्नी मार्फत माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या राज्यामध्ये खोटे गुन्हे पण दाखल होऊ शकतात आणि सत्तेमध्ये असणारा माणूस पदाचा दुरुपयोग करून कसाही कायदा हाकू शकतो आणि हे याच्यावरून सिद्ध झालंय. माझ्यावर लावलेली कलम अतिशय गंभीर आहेत. फक्त मला एक प्रश्न पडलाय, मी आजपर्यंत ऐकलं होतं कानून के हात लंबे होते हैं, पण मला हे माहित नव्हतं की माझे हात 600 किलोमीटर एवढे लांब आहेत. याच्यामध्ये लावलेली कलम आहेत BNS 78(1) त्याच्यामध्ये ब, त्यानंतर BNS 78(2), त्यानंतर BNS 79, BNS 356(2) आणि IT ऍक्ट 2000 त्यामधलं 67 कलम. ही कलम आहेत विनयभंग, त्याच्यानंतर अश्लील माहिती प्रसारित करणे, त्याच्यानंतर एखाद्या महिलेचा वारंवार पाठलाग करणे, तिला नको असलेला संवाद साधणे. आता मला एक प्रश्न पडलाय, हे सौ ज्योती बावनकुळे यांच्या मार्फत हेमलता मनोज ठाकूर या दोन्हीही व्यक्तींना मी ओळखत नाही ना. मी यांचं कुठे नाव घेतलंय ना बावनकुळे साहेबांचं स्वतःचं कुठे नाव घेतलंय, कुठेच नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारला होता तुमच्याकडे 1147 एकर जमीन आहे की नाही, पण त्यांनी आधी तर मानहानीची नोटीस पाठवली आणि त्याच्यानंतर हा खोटा गुन्हा दाखल केलाय. याच्यामधली कलम एवढी गंभीर लावलेली की मला प्रश्न पडलाय, चला मी 600 किलोमीटर दूरवरून एवढे मोठाले गुन्हे करू शकतो. आणि याच्यामध्ये काय लिहिलंय माहितीये का, अभद्र भाषेचा वापर केला. म्हणजे तुम्हाला वाचायला भेटेलच, मी हे टाकतोय व्हिडिओमध्ये, पूर्ण वाचून घेताल तुम्ही. पण मला प्रश्न पडलाय, फडणवीस अरे तुम्हाला विरोधक नकोय तर तुम्ही आम्हाला मारून टाका ना, सुपारी द्या आणि मारून टाका. असले खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही सिद्ध काय करताय? आणि हे गुन्हा दाखल करून घेणारं कोराडी नागपूर शहर पोलीस स्टेशन, त्याच्यामध्ये महेंद्र चोपडे आहेत PSI आणि PI आहेत गणेश रामदास D. या दोघांनी मिळून बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे FIR दाखल करून घेतलाय. तुम्हाला कायद्याचा अभ्यास नाहीये का? फिर्यादीने जशी फिर्याद दिली त्या हिशोबाने कलम लावायला पाहिजेत की फिर्यादीने सांगितलेली कलम लावायला पाहिजेत? प्रश्न पडलाय मला, पण याचं उत्तर द्यायला तुमच्या समोर लवकरच हजर राहतोय. कारण की तुम्ही हे खोटं नाटक करून माझा आवाज बंद करू शकत नाही. आता आम्ही उसळणार आणि नवी क्रांती घडून आणणार. जय हिंद, इन्क्लाब जिंदाबाद.